आणि महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये। महायुतीमध्ये सुद्धा 6 जागांवरती तिढा कायम आहे आणि यावरती तोडगा काढण्यासाठी फडणवीस हे दिल्ली दरबारी पोहोचले। तर दुसरीकडे मवियामधील 4 जागांचा तिढा दिल्लीतच सुटणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान जागांचा वाद कायम असतानाच मवियामध्ये आणखी एक पक्ष सामील होतोय। रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी माढ्यामधनं लढण्याची शरद पवारांची ऑफर स्वीकारली। एकीकडे जानकर मविया सोबत आले तर वंचित काय करणार याबाबतचा सस्पेन्स हा कायम आहे। त्याचप्रमाणे राजू शेट्टी हे सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। मवियाच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढायची की मवियामध्ये सामील होऊन लढायची याबाबत राजू शेट्टींचा निर्णय अजून बाकी आहे। तर अमरावती की जागा भाजप लढणार असताना नवनीत राणांना त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे आता आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। Thank you.